एमबी प्रिपरेशन आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक आणि हार्दिक स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण नोंदणी आणि मुद्रांक विभागासाठी अतिशय IMP असे काही जीकेचे प्रश्न पाहणार आहेत. व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत पाहायचा आहे. प्रश्न क्रमांक आपला पहिला आहे बघा. डिस्कवरी ऑफ इंडिया या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? मित्रांनो, ज्या पण प्रश्नाचं उत्तर आपल्याला येत असेल त्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे. आणि मित्रांनो, SMB प्रिपरेशन नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे. या व्हिडिओची PDF तुम्हाला त्या ठिकाणी फ्रीमध्ये या ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळे ते चॅनलसुद्धा तुम्ही नक्की जॉईन करा. तर चला, पहिला प्रश्न जर पाहिला तर याचं उत्तर आहे बघा. सगळ्यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा, आपल्याला 3 सेकंद मिळतील. याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पंडित जवाहरलाल नेहरू. लक्षात ठेवायचं आहे बघा. डिस्कवरी ऑफ इंडिया या ग्रंथाचे लेखक आहेत पंडित जवाहरलाल नेहरू होते. भारताचे पहिले पंतप्रधान होते बघा, ते 16 वर्ष होते. भारतरत्न मिळवणारे ते पहिले पंतप्रधान होते. पंडित नेहरू यांना आधुनिक भारताचे शिल्पकार असं सुद्धा म्हणतात. त्यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर हा दिवस बघा राष्ट्रीय बालदिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, हू वेअर शुद्राज हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? चला, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आपल्याकडे 3 सेकंद आहेत. तर मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हा यांनी ग्रंथ लिहिलेला आहे बघा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताचे पहिले कायदा आणि न्यायमंत्री होते. ते मसुदा समितीचे अध्यक्ष होते. त्यांनी मसुदा समितीमध्ये केलेल्या कामामुळे त्यांना घटनेचे शिल्पकार असं म्हणतात. आंबेडकरांना बघा आधुनिक मून असं सुद्धा म्हटलं जातं. पुढचा प्रश्न मित्रांनो, भूदान चळवळी कोणी सुरू केली? तर भूदान चळवळ मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 विनोबा भावे यांनी चालू केली. पहा, गांधीजींनी सुरू केलेल्या वैयक्तिक सत्याग्रह चळवळीतील हे पहिले सत्याग्रही होते. वर्धा या ठिकाणामधील पवनार गावामध्ये परधाम आश्रमाची स्थापना सुद्धा यांनी केली होती. आणि 1958 मध्ये यांना रॅमन मॅग्सेसे पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय व्यक्ती सुद्धा ते होते. पहा, दर्पण हे वृत्तपत्र कोणी सुरू केलं? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. दर्पण हे वृत्तपत्र कोणी सुरू केलं? तर बघा, बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे जे काही वृत्तपत्र हे सुरू केलं होतं. पहा, 6 जानेवारी 1832 बघा 1832 मध्ये मराठी भाषेतील पहिलं वृत्तपत्र दर्पणच्या या ठिकाणी सुरुवात झाली होती. आणि मित्रांनो, 6 जानेवारी हा दिवस महाराष्ट्रामध्ये राज्य पत्रकार दिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो. त्यांना मराठी पत्रकारिते जनक आणि आधुनिक महाराष्ट्राचे आद्य ऋषी सुद्धा म्हणतात. इंग्रजांनी त्यांना जस्टिस ऑफ पीस ही पदवी दिली होती. लक्षात ठेवायचं, बाळशास्त्री जांभेकर यांना जस्टिस ऑफ पीस ही पदवी कोणी दिली होती? तर इंग्रजांनी दिली होती. पहा, प्रश्न क्रमांक पुढचा आहे बघा. खालीलपैकी कोणता किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात पहिल्यांदा जिंकला होता? तर मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1 तोरणा. लक्षात ठेवायचं बघा, तोरणा हा जो काही किल्ला आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात आधी जिंकला होता. शिवाजी महाराजांचा जन्म 1630 मध्ये शिवनेरी किल्ल्यावर झाला होता. 1674 मध्ये रायगडावर राज्याभिषेक करून छत्रपती ही पदवी मिळवली. शिवाजी महाराजांनी प्रथम राजधानी जी काय होती बघा ती राजगड होती. नंतर रायगडला आपली राजधानी केली होती. शिवाजी महाराजांचा मृत्यू 1680 मध्ये या ठिकाणी रायगडावर झाला होता. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे आता लवकरच या ठिकाणी फक्त आपल्याकडे मोजके दिवस बाकी आहेत बघा. या मोजक्या दिवसामध्ये जास्तीत जास्त अभ्यास होण्यासाठी क्विक रिव्हिजनसाठी आपण नोट्स बनवलेले आहेत. मित्रांनो, आपल्या सगळ्याला माहिती आहे रिव्हिजन किती महत्त्वाचे असते. यासाठी मित्रांनो क्विक रिव्हिजनसाठी आपण नोंदणी आणि मुद्रांक विभागाच्या या ठिकाणी 149 रुपयाला नोट्स ठेवलेले आहेत. पहा, तुम्हाला काय करायचं आहे, जे काही नोट्स आहेत ह्या जो काही आपला नंबर आहे 8275558283 याला फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे. काही फोनपे किंवा गुगल पेला काही अडचण होत असेल तर मला तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा. त्याचसोबत कॉलसुद्धा करू शकता. अतिशय IMP आपण या ठिकाणी नोट्स ठेवलेले आहेत. मित्रांनो, लवकरात लवकर जा आणि लगेच फोनपेमध्ये जा आणि लगेच पेमेंट करून घ्या, जेणेकरून तुम्हाला लगेच या ठिकाणी मी नोट्स पाठवून देईल. अतिशय महत्त्वाच्या नोट्स असणार आहेत. मित्रांनो, या ठिकाणी बघा आता आपल्याकडे फक्त मोजके दिवस आहेत आणि आपली आता बघा एवढे लांब जाणार आहेत बघा. सेंटर भरपूर लांब आले आहेत. जायला यायला नक्की आपले 1000-1500 जाणार आहे. पेपरला 1000-1500 जाणार आहेत. तिथे जाऊन आपल्याला काय आलं तर पाहिजे. यासाठी मित्रांनो नक्की तुम्ही वाचन करा. तुमच्याकडे जर अजून 2-3 दिवस जरी टाईम असला तरी पण तुमचं वाचून या ठिकाणी कव्हर होईल. आपल्याला बघा नुसत्या नोट्स वाचत राहायच्या आहेत बघा. रात्रीचा दिवस आपल्याला करायचा आहे आणि लगेच नोट्स या ठिकाणी वाचून व्यवस्थित करायचे बघा. या नोट्स तुम्हाला इतर पेपरला सुद्धा काम येणार आहेत. हे पैसे तुमचे वाया जाणार नाहीत बघा. फक्त 149 रुपयाला आपल्या ह्या नोट्स असणार आहेत. लवकरात लवकर जा आणि नोट्स घ्या आणि लवकरात लवकर अभ्यासाला लागायचं बघा. अतिशय IMP आपण या ठिकाणी शिकवणार आहोत. चला पुढं पाहूयात आता. मराठ्यांनी ज्या अटकेवर 1758 मध्ये आपला ध्वज फडकावला हे अटक नावाचं ठिकाण कोणत्या ठिकाणी आहे? तर मित्रांनो हे पाकिस्तानमध्ये बघा.
1758 मध्ये आपला ध्वज फडकवला ते अटक नावाचं जे काही ठिकाण आहे पाकिस्तानमध्ये बघा. 1761 मध्ये पानिपतच्या तिसऱ्या लढाईमध्ये अहमद शाह अब्दालीने मराठ्यांचा दारुण पराभव केला होता. परंतु दुसरा बाजीराव पेशवा याने तैनाती फौजेचा स्वीकार केला आणि तिसरा इंग्रज मराठा युद्धानंतर 1818 मध्ये संपूर्ण मराठा राज्य ब्रिटिशांच्या ताब्यात गेलं आणि मराठा साम्राज्याचा या ठिकाणी अस्त झाला होता. भारतातून पोर्तुगीज सत्तेचा शेवट कोणत्या वर्षी झाला? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. याचं करेक्ट आन्सर बघा 1961 आपलं या ठिकाणी योग्य आन्सर होईल. कधी झाला? 1961ला. समजलं? तर मित्रांनो पोर्तुगीज हे भारतात येणारे पहिले युरोपियन आणि ते 1498 मध्ये आले होते. पहा लक्षात ठेवा 1498 मध्ये. आणि भारतामध्ये पोर्तुगीज सत्तेचा शेवट हा या ठिकाणी 1961 या वर्षी झाला होता. बुद्धभूषण हा जो काही ग्रंथ आहे हा कोणी लिहिला आहे? एकदम सोपा प्रश्न आहे. तर मित्रांनो छत्रपती संभाजी महाराज यांनी हा जो काही ग्रंथ आहे हा लिहिला होता. पहा 14व्या वर्षी हा ग्रंथ लिहिला होता. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराजांनी 1681 बघा 1681 मध्ये स्वतःचा राज्याभिषेक करून ते स्वतः छत्रपती बनले आणि संभाजी महाराज व कवी कलशांना पकडून या ठिकाणी बघा 1689 मध्ये हत्या करण्यात आली. मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. तर सेनापती बापट आपलं योग्य आन्सर होईल. पहा मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व सेनापती बापट यांनी केले होते. पुणे जिल्ह्यामधील मुळशी धरणग्रस्त शेतकऱ्यांना जमीन मिळवण्यासाठी त्यांनी सत्याग्रह आंदोलन चालवलं म्हणून जनतेने त्यांना सेनापती ही जी काही पदवी बहाल केली होती. पहा पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे. सायमन कमिशन भारतामध्ये कधी आलं होतं? तर 1928ला मित्रांनो सायमन कमिशन भारतामध्ये आलं होतं. या कमिशनमध्ये सर जॉन सायमन अध्यक्ष होते आणि 7 सदस्य होते. यामध्ये बघा एकही भारतीय सदस्य नव्हता. म्हणून भारतीयांनी सायमन गो बॅक अशा घोषणा मुंबईमध्ये दिल्या होत्या. लाहोर येथे निदर्शन करताना पोलिसांनी केलेल्या लाठीच्या हल्ल्यानंतर लाला लजपत राय यांचा मृत्यू सुद्धा झाला होता. प्रश्न क्रमांक पुढचा आहे. खालीलपैकी कोणती नदी चंद्रपूर जिल्ह्यातून वाहत नाही? तर मित्रांनो गोदावरी ही जी काही नदी आहे ही चंद्रपूर जिल्ह्यामधून वाहत नाही. गोदावरीला दक्षिण गंगा असं म्हटलं जातं. गोदावरीचा उगम नाशिक जवळ त्र्यंबकेश्वर या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये होतो. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो मॅकमोहन रेषा कोणत्या 2 देशांमधील सीमा दर्शवते? तर मॅकमोहन मित्रांनो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4 भारत आणि चायना दरम्यान ही रेषा आहे बघा मॅकमोहन. रेड क्लिफ लाईन मित्रांनो भारत आणि पाकिस्तान दरम्यान आहे आणि ड्युरंड लाईन भारत आणि अफगाणिस्तान दरम्यान आहे. पहा खालीलपैकी कोणतं अभयारण्य चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. तर ताडोबा अंधारी मित्रांनो लक्षात ठेवा ताडोबा. नागझिरा कोणत्या ठिकाणी आहे? तर भंडारा जिल्हा. हे पण लक्षात ठेवायचं आहे. कुठे? भंडारा जिल्हा. त्याच्यानंतर बोर धरण मित्रांनो हे वर्धा जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर आहे गुगामल मित्रांनो अमरावती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं गुगामल. पुढचा प्रश्न आहे बघा मिझोरम या राज्याची राजधानी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 3 ऐझवाल ही काय बघा मिझोरम या राज्याची राजधानी आहे. बघा 1987 मध्ये आसाममधून विभाजन होऊन मिझोरम राज्याची स्थापना झाली होती. पहा प्रश्न क्रमांक पुढचा आहे. युक्रेन या देशाची राजधानी कोणती आहे? युक्रेनची राजधानी कोणती आहे? तर कीव ही जी काही युक्रेनची राजधानी बघा. युक्रेन सोव्हिएत साम्यवादी गणराज्य आहे बघा. 24 ऑगस्ट 1991 रोजी युक्रेनला स्वातंत्र्य मिळाले. हे पण आपले युद्ध बघा. युक्रेन कशामुळे चर्चेत आहे? तर रशिया आणि युक्रेन युद्ध चालू आहे बघा आणि सध्या इस्रायल आणि इराणचा सुद्धा या ठिकाणी वाद पेटलेला आहे. तर आपल्याला सांगायचं आहे बघा इराणची राजधानी कोणती? कमेंट बॉक्समध्ये. भारतीय घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? तर मित्रांनो भारतीय घटना समितीचे या ठिकाणी अध्यक्ष जर पाहिले तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. पहा डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती होते. यांना भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान सुद्धा करण्यात आला होता. महाराष्ट्र विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 किती बघा 78 इतकी आहे. किती? 78. आणि मित्रांनो हे पण लक्षात ठेवा भारतामध्ये सध्या 6 राज्यामध्ये विधान परिषदेमध्ये 1/3 सदस्य दर 2 वर्षांनी निवृत्त होतात. विधान परिषदेचा कार्यकाळ हा किती मित्रांनो 6 वर्षाचा असतो. हे पण पॉईंट लक्षात ठेवायचं आहे.
महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोणत्या ठिकाणी होत असतं? तर मित्रांनो, हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये होत असतं. पहा, हिवाळी अधिवेशन दरवर्षी नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीमध्ये आयोजित केले जातात. नागपूर ही जी काय मित्रांनो, ही राज्याची उपराजधानी आहे. महाराष्ट्र विधानसभेचा अर्थसंकल्प मुंबई येथे होतो आणि ती राज्याची मुख्य राजधानी मुंबई आपली. प्रत्येक मोबाईल हँडसेटला एक विशिष्ट नंबर असतो, तो कोणता आहे? तर मित्रांनो, त्याला IMEI हा जो काही नंबर असतो, हा या ठिकाणी नंबर महत्त्वाचा असतो बघा. कोणता? IMEI. मित्रांनो, हा 15 अंकाचा नंबर असतो. याच्या मदतीने मोबाईल वापरणारा युजर कोठे आहे हे आपल्याला ओळखलं जातं. विना हा जो काही नंबर आहे बघा, या ठिकाणी जर आपण यूज केला IMEIचा नंबर, तर आपल्याला कायदेशीर कारवाई सुद्धा होऊ शकते. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, मातीमध्ये हवेचा भरपूर पुरवठा करून हवा खेळती ठेवण्याचं कार्य करणाऱ्या टिंबटिंब या प्राण्याला शेतकऱ्याचा मित्र असं म्हटलं जातं. तर गांडूळ याचं योग्य आन्सर आहे. पहा, गांडूळ शेतकऱ्याचा मित्र आहे, कारण गांडूळ हा मृत पाने झाडे खातात आणि त्यांची विष्ठा मृदा सुपीक बनवते. आपण नाही म्हणत का गांडूळ खत. गांडूळ ज्या शेतामध्ये राहतात त्या शेतीला माती खोलवर खणून मऊ करतात. गांडुळाने बनवलेल्या बोगद्यांमुळे जमिनीमध्ये हवा आणि पाणी सहज प्रवेश करते. पुढचा प्रश्न आहे बघा, आणि मित्रांनो, आता या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे. महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे? याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. लवकरात लवकर. राज्यफूल आंबा आहे, राज्यफळ आंबा आहे, राज्यफूल मोठा बोंडरा किंवा तामाने. राज्य प्राणी विचारलाय आपल्याला, तर या ठिकाणी पक्षी विचारलाय, तर पक्षी आपल्या सगळ्याला माहिती आहे कोणता आहे. याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. आणि मित्रांनो, लगेच फोनपेमध्ये जा. ₹149 या ठिकाणी तुम्ही पेमेंट करा आणि लगेच या ठिकाणी जो काही नंबर आहे आपला 827555, याला लगेच तुम्ही पेमेंट करून पेमेंटचा स्क्रीनशॉट टाका आणि लगेच मी तुम्हाला या ठिकाणी जे काही नोट्स आहेत बघा, ते नोट्स लगेच पाठवून देईन. आणि लगेच मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी जोमाने अभ्यासाला लागायचं बघा. जे काही 2-3 किंवा 4-5 दिवस राहिलेले आहेत, आता ज्यांचा पेपर बघा बाकी नंतर झालेला आहे, त्यांना सुद्धा याचा फायदा होणार आहे, कारण की तुम्हाला टाईम भरपूर आहे बघा. लवकरात लवकर बघा, अजून सुद्धा वेळ गेलेला नाही. लवकरात लवकर ₹149 पेमेंट करा आणि लगेच अभ्यासाला लागा मित्रांनो. पैशाकडं अशा टायमाला बघायचं नसतं मित्रांनो, कारण की वेळ खूप महत्त्वाची असते. एकदा वेळ निघून गेली की आपल्याला काहीच करता येणार नाही. त्यामुळे ₹149 जे काही नोट्स आहेत मित्रांनो, ते लवकरात लवकर घ्या. यामध्ये तुम्हाला मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, गणित, बुद्धिमत्ता हे सगळ्या नोट्स मिळणार आहेत. क्विक रिव्हिजन करणं खूप गरजेचं आहे बघा. तुम्ही प्रवासामध्ये सुद्धा या बऱ्याच नोट्स वाचून कव्हर करू शकता. त्यामुळे लवकरात लवकर मित्रांनो ह्या नोट्स घ्या आणि लगेच अभ्यासाला आपल्याला लागायचं आहे.